तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप शुभेच्छा प्रेक्षकांनो। आज जरा जास्ती लेट झाला, शेवटी दिवाळी आहे ना, फराळाची तयारी आणि बरीच तयारी बाकी होती म्हणून खूप उशीर झाला। तरी रिव्ह्यू मात्र चुकवला नाहीये। तर आपण बघतोय की हे जे विशाल पाटील नवीन डॉक्टर आलेत त्यांच्या आईचा फोटो घेऊन आलेत सोबत आणि त्यांच्या आईला कॉल करून त्यांची ख्याली खुशाली कळवतात की ते व्यवस्थित पोहोचले वगैरे वगैरे। आणि प्रेक्षकांनो, बोलायच्या टोनवरनं हे कोल्हापूर नंतर पंढरपूरचे वाटतात। त्यांच्या आईला ते सांगतायत की हो ग माय, मी सुखरूप पोहोचलो आणि म्हातारे औषधं वगैरे नीट घे, अण्णांना सांगितलंय मी तुझी काळजी घ्यायला, बाजूचे अण्णा, आणि काही लागलं तर सांग त्यांना। हो मी तुला कॉल करतो, इथे खूप कामं पेंडिंग आहेत, मी तुला संध्याकाळी नक्की फोन करतो हं। अशी आपुलकीने त्याच्या आईची त्याने चौकशी केली आहे आणि त्याच्या डायरीचे काही पानं उडताना दिसत आहे आणि त्यावर शुभंकर देवचाके लिहिलं आहे आणि क्वेश्चन मार्क आहे। प्रेक्षकांनो, हा शुभंकरांचा स्टुडंट दिसतोय किंवा काहीतरी शुभंकरांशी याचं नातं आहे हे मात्र नक्की, कारण आज खूप मोठा सस्पेन्स त्यांनी दाखवला आहे। पण अचानकपणे अभिरामचा तर सगळा इंटरेस्टच संपवलेला दाखवला आहे त्यांनी। आता ही जी अंकिता आहे ती त्या इराला म्हणत असते की अरे यार, ते नवीन डॉक्टर आले, त्यांनी खुन्नस खाल्ली आणि आपल्याला मार्क कमी दिले तर। इरा म्हणत असते मंद आहे का तू, असं काही होणार नाही, काही टेन्शन घेऊ नकोस। पण बयो मात्र इराला येऊन म्हणते इरा तुला एक सांगू का। इरा म्हणते तुला नाही म्हटलं तरी तू सांगणारच आहेस, तेव्हा बोल। तर आता बयो म्हणते हे बघ, मला असं वाटतं तू जाऊन ना स्वतःहून त्यांची माफी मागावीस। आता इरा चिडते आणि म्हणते तू कोण आहेस मला सांगणारी ग। बयो म्हणते असं काय करतेस, मी तुझी बहीण आहे ना। तेव्हा इरा म्हणते आहेस ना, मग मला फालतूचं तत्वज्ञान नको झाडूस। बयो म्हणते असं काय ग इरा, आपण पण पुढे डॉक्टर होणार आहोत ना, आपल्याशी कोणी असं वागलं तर तुला आवडेल का। पण इरा म्हणते गप्प बस ग, नको, तुला सांगितलं ना मी, नको तत्वज्ञान शिकवू। आरव म्हणतो हे बघ ती बरोबर बोलतीये इरा। इरा म्हणते बरोबर मला बोलायचं असतं तेव्हा तुम्ही दोघं जण कसे काय एकत्र होतात रे, मला चुकीचं ठरवायला तुम्ही एकही संधी सोडत नाहीत। आता ती म्हणते तुला एवढा पुळका आहे ना, माझी बहीण आहेस ना, मग माग तूच माफी माझ्याकडून, असं म्हणून ती निघून जात असते। आरव म्हणतो कुठे चालली आहेस, चल घरी। इरा म्हणते मी बाहेर चालली आहे। आता बयो खूप खुश होते आणि आरवला म्हणते बघ या निमित्ताने का होत नाही, तिने मला बहीण मानलं, मला असं वाटतं मी तिच्या वतीने माफी मागायला हवी डॉक्टरांची। आरव म्हणतो वेडी आहेस का तू। पण बयो म्हणते अरे काय झालं दादा, बहीण आहे ना इरा माझी। आरव म्हणतो तू एवढी कशी चांगली आहेस ग बयो, इरा किती वाईट वागते तुझ्याशी तरी पण तू तिच्याबद्दल चांगला विचार करते। बयो म्हणते दादा, आई म्हणायची कोणी किती वाईट वागलं ना तरी आपण चांगुलपणा सोडायचा नसतो। ती वैभवीला म्हणते आम्ही जाऊन येतो त्या सरांकडे, तू जा लायब्ररीत। तर आता गौतमीला त्या दुष्यंतने कळवलंय की शुभंकर दारापर्यंत आला होता, हे सगळं त्या फोटोजमुळे होतंय आणि आता तो सुधरायला लागलाय। गौतमी म्हणते असं कसं शक्य आहे। दुष्यंत म्हणतो अगं सबकॉन्शियस माइंडमुळे असं होतं, कधी कधी असे मिरॅकल घडतात। आता तो सांगतो की मी फोटो काढून टाकलेत। गौतमी म्हणते बरं केलंच फोटो काढले ते, पण सुमन हे ऐकतेय मागून सगळं फोनवरचं तिचं बोलणं। गौतमीचं लक्ष जातं आणि मग दुष्यंतला गोडगोड बोलते ती फोनवर, म्हणजे अरे वा छान झालं, शुभंकर रिकवर होतोय, रिॲक्ट होतोय ना, चांगली गोष्ट आहे। मग ती गेली सुमन की म्हणते मी तुला नंतर कॉल करते, सुमन आली होती, आपण नंतर बोलूयात या विषयावर। दुष्यंतने फोन ठेवून दिलाय। बयो इकडे आली आहे विशालकडे आणि त्याला म्हणतीये की सर तुमच्याशी जरा बोलायचं होतं। तेव्हा ते विशाल म्हणतात तुम्ही दोघं कोण आहात। मग आरव आणि बयो दोघं जण एकमेकांचे नावं सांगतात आणि इराचा मी भाऊ आहे असं सांगतो आरव आणि म्हणतो की आम्हाला तिच्या वतीने माफी मागायची आहे। आता हे म्हणतात तुम्ही का माफी मागताय पण आरव म्हणतो सर ती माझी सख्खी बहीण आहे, मी आरव देवचाके। तर आता बयो म्हणते सर काय आहे ना, तिला जरा कसं तरी होतंय तुमच्या समोर यायला, ती खूप वाईट वागली ना तुमच्याशी। तर आधी तर यांना कळत नाही इरा म्हणजे कोण। तेव्हा आरव म्हणतो ती कॅन्टीनमध्ये तुमच्याशी असभ्य वागली ना ती मुलगी। तेव्हा हे म्हणतात ठीक आहे हरकत नाही आहे, पण मी वाईट गोष्टी लक्षात ठेवत नाही, इट्स ओके। पण पोटे सर येऊन बयोला खूपच ओरडतात, ते बयोशी खूपच विचित्र टोनमध्ये बोलतात प्रेक्षकांनो। तसं पाहिलं तर पोटे सरांचा बयोशी काही संबंध नाही आहे। पोटे सर म्हणतात काय गये, कशाला आली गं इथे केबिनमध्ये डायरेक्ट। बयो म्हणते सरांकडे काम होतं, झालंय ते, आम्ही निघतोय आता। बयो गेल्यानंतर ते विशालला म्हणतात ही पोरगी इथे कशाला आली होती रे। विशाल म्हणतो की आली होती सहज का। तर आता पोटे म्हणतात हिच्यापासून जरा लांब राहा, ही खूप दीडशाणी आहे, पुढे पुढे करण्यात जरा एक्सपर्टच आहे ती आणि अति आगाऊ पण आहे, तुला माहिती नाही आहे ती मुलगी कशी येते, तुला माहिती आहे ती पहिल्यांदा आली होती ना, खेडेगावाहून आली आहे ती आणि फणस बिणस घेऊन आली होती, तिचा पहिल्या दिवशीचा अवतार नाही पाहिला ना तुला, त्यामुळे तुला माहिती नाही आहे
तुला माहीत नाही आहे खेड्यातली गावढळ मुलगी आहे ती, असं बोलल्यानंतर हे विशाल खूप चिडतात आणि म्हणतात म्हणायचं आहे काय तुम्हाला, खेड्यातली मुलगी असली म्हणून काय झालं, मी पण खेड्यातल्याच आहे ना, तुम्हाला कळतं का 9वी पूर्ण 10वीपर्यंत खेड्यामध्ये शिक्षण घेणं आणि मग पुन्हा नीटची परीक्षा देऊन इथपर्यंत पोहोचणं किती कठीण असतं ते. आता हे सर म्हणतात की तू नवीन आहेस ना, तुला काही माहिती नाही आहे म्हणून असं बोलतोय, कळेल तुला हळूहळू. विशाल सरांना जरा रागच आला आहे पोटे सरांचा. असो, पण आता बयोला सुमनचा कॉल येतोय. बयो म्हणतच असते आरवला की आपण बाबाला भेटूयात का, तर सुमनने तिला निरोप पोहोचवला आहे फोनवर की अगं मी आत्ता ना माझी वहिनीला कोणाशी तरी बोलताना ऐकलं, ती सांगत होती, म्हणजे ती असं काहीतरी म्हणत होती की दादा रिॲक्ट का काय व्हायला लागलाय म्हणे, तुम्ही फोटो लावले ना तिथे म्हणून, आणि ते फोटो काढून टाकलेत त्यांनी आता. तर आता बयो हे ऐकल्यानंतर तिला जरा धक्काच बसतोय. आता सुमन फोन ठेवून देते गौतमी आवाज देत असते म्हणून. मग बयो डायरेक्टली शुभमकरांच्या खोलीत जाते आणि बघते तर काय खरंच तिथे फोटो नसतात आणि फोटो चक्क फाडून डस्टबिनमध्ये फेकून दिलेले असतात. म्हणजे दिस इज टू मच. असो, पण आता बयो ते हातात घेते. आरवला पण नवल वाटते की हे सगळं काय प्रकार आहे. सविता तिथे येऊन यांना ओरडते, तुम्हाला सांगितलं आहे ना डायरेक्ट आतमध्ये येत नका जाऊ म्हणून. बयो म्हणते हे सगळं कोणी केलं, का आमचे फोटो काढलेत. सविता म्हणते ते मला काही माहिती नाही आहे, दुष्यंत सरांना विचार, त्यांनीच केलं हे सगळं. बयोला जरा प्रश्नच पडला की दुष्यंत सरांचा हे करण्यामागे काय इंटरेस्ट असेल. बयो शुभमकरांच्या गालावरनं हात फिरवते आणि आता तिथून निघून जाते. शुभमकर मात्र स्तब्ध बसलेले असतात. कधी कधी मला असं वाटतं प्रेक्षकांना शुभमकर नाटक तर करत नसतील ना. असो, पण आता बयो बाहेर येते आणि आरवला म्हणते आपण जाऊन डीन सरांना विचारूया का याबद्दल. आरव म्हणतो अगं पण असं कसं डायरेक्ट जाऊन विचारायचं. बयो म्हणते अरे दादा आपल्याला अधिकार आहे विचारायचा, आपले बाबा आहेत ते, आणि इराने सुद्धा किती प्रेमाने लावले होते ना फोटो, ती पण विचारू शकते. पोटे इकडे दुष्यंतला सांगतच असतात की ती सरस्वती अति आगाऊपणा करते, ती त्या विशालच्या केबिनमध्ये गेली होती, ती जर काही बोलली तर अवघड होईल आपल्याला. आणि शुभमकर प्रकरण आता तेवढ्यात तिथे बयो पोहोचते म्हणून ह्यांचं बोलणं थांबतंय. बयो डिरेक्टली प्रश्न विचारते, सर तुम्ही माझ्या वडिलांच्या खोलीतले ते फोटो का काढलेत. दुष्यंत खूप चिडतात बयोवर आणि म्हणतात तू का गेली होतीस ग खोलीमध्ये, तुला सांगितलं ना माझ्या परमिशनशिवाय तिथे जायचं नाही म्हणून. बयो म्हणते सर असं काय करताय, माझे बाबा आहेत ते, पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, तुम्ही ते फोटो का काढलेत. आता लगेच पोटे म्हणतात काय ग ये, तुला काही कळतं का, कोणाशी बोलतीयस तू, डीन आहेत ते आपल्या कॉलेजचे. बयो म्हणते हो मला माहिती येते, पण माझ्या वडिलांची ट्रीटमेंट काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा अधिकार मला आहेच ना. आणि तसं सुद्धा आता पेशंटवर काय ट्रीटमेंट होते हे त्याच्या नातलगांना विश्वासात घेऊन सांगायचीच नवीन पद्धत आहे. आता ह्या सगळ्या पद्धती जुन्या झाल्या की काही सांगायचं नाही डॉक्टरांनी वगैरे, आणि तसं सांगितल्याने पेशंट पण लवकर बरा होतो ना. शेवटी विश्वास महत्त्वाचा आहे, डॉक्टरांवर विश्वास ठेवूनच आपण हे सगळं करतो ना. आता हे दुष्यंत जरा चिडतात तरी म्हणतात ठीक आहे, म्हणजे तुझा विश्वास नाही आहे का. बयो म्हणते सर विश्वास तर आहे, म्हणूनच तर माझ्या बाबांना इथे ॲडमिट करण्यात आलं आहे ना, पण तुम्ही फोटो का काढलेत. दुष्यंत म्हणतात हे बघ सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं नसतं, काही गोष्टी पेशंटच्या हिताच्या असतात आणि त्या कराव्याच लागतात. प्रत्येक गोष्टी का केल्या याचं स्पष्टीकरण देता येत नसतं. तर आता सरस्वती म्हणते की सर पण तुम्ही मला सांगायलाच हवं की फोटो काढण्यामागे तुमचा काय उद्देश होता. आता दुष्यंतला प्रश्नच पडलाय की हिला उत्तर द्यावं तर काय द्यावं. आणि आता आरव पण तिच्यासोबत आहे. आरव म्हणत असतो सर गैरसमज नका करू, पण तिचं म्हणणं समजून घ्या. आणि प्रेक्षकांनो इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आणि पुढे आपण बघतोय की विशाल चक्क रात्रीच्या वेळेला मास्क घालून शुभमकरांच्या त्या रूममध्ये आलाय. आता शुभमकरांचे पल्स रेट एकदम थांबलेत असं त्यांनी दाखवलंय आणि हा त्यांना कुठेतरी घेऊन गेलाय प्रेक्षकांनो. आता बयो सकाळी येऊन बघते तर शुभमकर तिथे नाही आहेत. काय वाटतं तुम्हाला, शुभमकरांना पळवलं असेल की त्यांच्यावर योग्य ट्रीटमेंट व्हावी म्हणून विशालनी त्यांना घेऊन गेलं असेल. आहे की नाही मोठा सस्पेन्स. तर नेमकं विशाल इथे आलाय तरी कशाला हे सुद्धा अजून कळलेलं नाहीये, पण प्रेक्षकांनो ट्विस्ट मात्र भारी आणलाय. काय म्हणता मग. प्रेक्षकांनो वाट न बघता चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एवढ्या रात्री रिव्ह्यू दिलाय तर एक लाईक तो बनता है. सो प्लीज प्रेक्षकांनो सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.